ये दशे केले. कोणे दशे? रांगता काही केले, गोदने राखता केले. ये दशे चरित्र केले नारायणे, रांगताना केलं आणि गोधने राखताना. ये दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखित आहे. रांगताना काय काय केलं? भरपूर केलं. गोधने राखताना काय काय केलं? भरपूर केलं. ते एवढ्या मर्यादेत सांगता येणार नाही. म्हणून शिवाजीराव भोसले म्हणतात, समुद्र ओंजळीत भरता येत नसतो, पण ओंजळीत बसेल एवढा समुद्र घ्यायला काय हरकत आहे? भगवंताचं समग्र चरित्र या 2 तासात राहिलेल्या वेळेत होणं शक्यच नाही, पण एवढ्या वेळात जेवढं शक्य होतं तेवढं सांगायला काय हरकत आहे? मग प्रेरणा, पावित्र्य आणि प्रेम या अंगानेच विचार करू. रांगताना प्रेम काय केलं? रांगताना लई प्रेम केलं, सर्वांवर प्रेम केलं. एक सांगू, भगवान कृष्णाने ज्यांच्यावर प्रेम करायला पाहिजे होतं त्यांच्यावर तर केलंच केलं, पण ज्यांच्यावर प्रेम करायला नव्हतं पाहिजे त्यांनाही प्रेम दिलं. हो. कमवा दयालू शरणम ब्रजेम. असा दयाळू कोण आहे? अहो बकीयम स्तन कालकूटम जिघांसया पायी यदत्य साध्वी लेभे गती धात्री चितांत तोन्यम कमवा दयालू शरणम ब्रजेम. असा दयाळू कोण आहे? जी यशोदेला गती दिली तीच दिली, जी विषाचेनी स्तनपाने मारवाली पुतणीला तीच गती दिली. म्हणजे प्रेम तर यशोदेला दिलंच दिलं, पण प्रेम कोणाला दिलं? तिलाही दिलं. महाराज भगवंतांना सगळ्याला कसं प्रेम दिलं, भक्तावर किती प्रेम केलं याची गोड लीला येते. त्या गोपिका होत्या ना, परवा विषय झाला आपला. गोपिका सगळ्या कृष्ण या केंद्राभोवती भारावलेलं जीवन होतं. एक विषय येतो सकाळांचा हरी, आणि मग त्या आपसात जरी बसल्या ना त्याची चर्चा करायची. हो, कृष्ण गाती ओव्या दळणे कांड्याने, कृष्ण आला घरा कृष्ण गेला दारा, कृष्ण हा सोयरा बोले कृष्ण, कृष्ण गाती ओव्या दळणे कांड्याने, कृष्ण हा भोजने पाचारी ती. आणि त्या गोकुळामध्ये सुखिया नावाची माळी होती. डोक्यावर फळं घ्यायची आणि विकायला जायची. कोणाच्या दारात गेली की त्या बायांची चर्चा ऐकायची. कृष्ण फार सुंदर आहे, फार देखणं आहे, आज ऐकलं का, आज कृष्णानं माती खाली होती म्हणे, आज कृष्णाला उकळायला बांधलं होतं म्हणे, असं ती ऐकायची. आणि हे ऐकून तिला कृष्ण दर्शनाची लालसा निर्माण झाली. कोणाला? त्या सुखिया. मग त्या सुख्यानं काय केलं? फळाचं टोपलं घेतलं, पण मोठ्याच्या घरात सरळ जाता येत नाही, ही मोठी अडचण असते. नाही जाता येत मोठ्याच्या घरात सरळ. ते जगन्नाथ अण्णा म्हणायचे, झोपडीत आणि बंगल्यातला फरक आणणारे गोड अनेक युक्तिवादांना सांगायचे. म्हणजे सरळ का जाता येत नाही? सहजाच म्हणजे ते पहा म्हणे, झोपडीमध्ये गेल्यानंतर ती बाई चहा ठेवू का हे विचारत नाही, चहा ठेवला आहे. बरं तुम्हाला साखर चालते का? अण्णा म्हणायचे, ते झोपड्यामध्ये बाई चहामध्ये साखर मुठी नेसतात, बंगल्यात तसं नाही. पुढे पुढे बंगल्यात तसं नाही, बंगल्यात चमचा. अण्णा म्हणायचे, ह्या मोठ्या लोकांच्या घरी चमचेच फार. अण्णा काय म्हणायचे, मोठ्या घरामध्ये चमचेच फार. म्हणून अडचण असते. मोठ्या घरी सहजासहजी सरळ सरळ जायला थोडी अडचण असते, अडचण असते. ते डोक्यावर फळाचं टोपलं घेतलं, फळ या फळ, फळ फळ. रोज नंदाच्या वाड्याच्या भोवती फळं घेऊन जायची, फळं घेऊन जायची. महाराज तिच्या भाग्याचा उदय काय होईना, कृष्ण काय बाहेर येईना. आणि माझ्याकडे लक्ष देऊन ऐका पुढचं वाक्य, एकच माल एकाच गल्लीला जाऊ लागला की मार्केट पडत, धंदा बसतो. मग लक्षात ठेवावं लागतं, फैजपूरला कोणता अभंग घेतला होता, तिथं कोणत्या कार्याचं चिंतन केलं होतं. मग आता नावीला काय केलं पाहिजे? कारण एकाच माल एकाच गल्लीला येऊ लागला मग मार्केट पडत, बघा धंदा बसतो. ज्याला धंदा चालावा वाटतो ना, मग त्यांनी माल बदलून आणावा लागतो. ते लक्ष ठेवावं लागत. ज्या त्या मार्केटचे नियम आहेत बाबा. खरं तर आमच्या धंद्याचं तुम्हाला एवढं बारीक सांगू नये, त्याने अवघड सांगून टाकलं. चला पा तिचा धंदा बसला, रोज फळं घेऊन जायची. एके दिवशी म्हणतात गर्ग त्या रस्त्याने चालले होते, तिला गर्गाचार्य दिसले. सुख्यानं गर्गाला नमस्कार केला, श्री संताची या माता चरणावरी. आणि तिनं गर्गाला एकच विचारलं,
देव कृपा करील मज देव कृपा करील मज देव कृपा करील मज साधकाला जेव्हा संत भेटतात ना तर संताला एकच म्हणायचं, संतांनो देव कृपा करील मज. जेव्हा पत्रिकेतलं एक चरण लय गोड आहे. जेव्हा पत्र पाठवलं तुकोबारायांनी संतांच्या हाताने, जेव्हा संत परत आले त्या तुकोबारायांनी काय कळवय आणि संतांना विचार, तू का म्हणे काही मना आणले की नाही. तर साधना धरितो वासना परिणय फळ, प्राप्तीचा तो काळ नाही आला. धीटपणे पत्र लिहिले आवडे. तुमच्या जवळ पत्र दिलं, पत्राचे उत्तर काय दिली फिरावं, काय दिलं का नाही, काय म्हटले का नाही, येतो का नाही. सुख्यानं विचारलं, गर्गाचार्यजी गर्गजी मला भगवान भेटेल का. गर्ग म्हणजे एक कर सुखिया, रोज नंदाच्या वाड्याला प्रदक्षिणा घालत जा आणि देव तुझ्याकडे कृपा करील आणि एक दिवशी दर्शन दे. आणि मग संते सांगितले ते केले जतन, नाही आज्ञे त्यांच्या केले उल्लंघन, नाही मत मतांतरा दिले अनुमोदन. संते सांगितले ते केले जतन, नाही आज्ञे त्यांचे केले उल्लंघन. ती रोज परिक्रमा करायची नंदाच्या वाड्यात. आपल्याला प्रश्न पडतो आणि लोक विचारतात, जर पंढरपूरला 1000 रुपयात जाऊन येता येतं, 2 दिवसात जाऊन येता येतं, तरी 18 दिवस वारीत कशाला घालवायचे, का पायी जायचं, उपवाशी का राहायचं, दिवसभर उपवाशी का राहायचं, या मंदिराला परिक्रमा का करायच्या. त्याचं उत्तर आहे का मंडळी, त्याचं उत्तर आहे का. गर्गाने सांगितलं बाई परिक्रमा करत जा वाड्याला, हो का करायच्या, त्याचं कारण आहे. आईसोबत बाजारात लेकरू गेलं, दिवसभर फिरलं, कंटाळलं. संध्याकाळी आई जेव्हा घरी निघाली तेव्हा त्याला चालणं होईना, थकलं ते. आई पाय दुखतात, तुला मी सकाळीच म्हटले होते बाजारात येऊ नको, मी पिशव्या घेऊ का तुला घेऊ, बोलले होते की नाही, चल थोडासा चालतो. आई फार पाय दुखतात ग, हे कर चाल, त्या झाडापर्यंत चाल, मग मी तुला उचलून घेईल. त्या झाडापर्यंत पोरगं पळत जाते. आई घे ना आता. अरे मी तुला पुढचं म्हणले होते बाळा. त्याला अजून बोलत बोलत निम्यात आणते. जेव्हा लक्षात येतं पोराच्या आईची नियत वेगळी, ते पोरग आंदोलन करतो, खाली बसत, मातीत पाय लोळत, रडून रडून थकून जात. मग आई सगळं पाहू शकते पण लेकराच्या तोंडावरचा थकवा पाहू शकत नाही. थकलेले लेकरू दिसलं की ती माय उचलते त्याला कडेवर घेते. तद्वत मंडळी, देवाचा जप करून, देवाच्या प्रदक्षिणा करून, देवाचे उपवास करून, देवाच्या वाऱ्या करून आपलं शरीर एवढं थकवावं, कधीतरी विठू माऊलीला वाटावं, या लेकराला उचलून कडेवर घ्यावं. जरूर पांजरा होऊ पाहे. आता देव माय सगळं पाहू शकते पण लेकराच्या चेहऱ्यावरचे श्रम नाही पाहू शकत. परमात्मा सगळं पाहू शकतो पण भक्ताच्या तोंडावरचे श्रम नाही पाहू शकत. यशोदेला त्याला उखळाला बांधणं शक्यच नव्हतं, पण का बांधलं. जेव्हा यशोदा बांधण्याचे सगळे परिश्रम करून थकली,
दृष्ट्वा परिश्रमम कृष्ण आणि कृपया असेच स्वबंधने भागवतात म्हटलंय. बांधून घेतलं. सुखिया प्रदक्षिणा करत राहा. ती करत राहिली. सगळा धंद्याचा वाट लागली तरी सुद्धा ती परिक्रमा करत राहिली. एके दिवशी दरवाजाकडे ओशाबत नजरेनं म्हणली, फल लो फल. आणि आज मात्र हिच्या साधनेला फळ आलं. हो, त्याची घडोनी आले अनायाशे. जाता यशोदा घरा वानाची आमिषे. आला खेळत खेळत बाळ वेशे. कवडी घाली मिठी गद गद हाशे. हो निळोबराय म्हणतात, आजी पुरले हो आरतीचे आरत. होते हृदय बहुत दिवस चिंतित. मना आवरून इंद्रिया सतत. पाहो धनीवरी हा गोपीनाथ. तिची घडोनी आले अनायाशी. जाता यशोदे घरा वानाची आमिषी. आला पळत आला मुख डोळा पाहे तशीच ती उभी राही. कृष्ण पळत आला आणि ही भानावर नाही, तिला भानावर आणलं. हे सुखिया फळ दे ना. सुखिया म्हणते, बाबा फळदाता तू आहेस. आम्ही साधना करायची, फळ तू द्यायच. हे तत्वज्ञान बोलू नको, फळ दे. सुख्यानं फळ घेतलं. पण सुख्याला वाटलं फळ दिलं की निघून जाईल, पण हिची तृप्ती नाही ना झाली. त्याच्या रूपे नाही डोळी अशी वीट. आता दृष्टी पुढे जो मी तुझं पाय. फळ दिलं की निघून जाईल. सुख्या म्हटली, फळ दे. फुकट नाही देणार, विकायला आणले, वाटायला नाही आणले. काय देशील सांग. पळत गेला. यशोदा साळ कांडत होती, त्याच्यात हात घातला. त्यात यशोदेनं हातावर फटका मारला. थोडीशी साडीचे कण राहिले, थोड्या साडी राहिल्या. आला, हे घे. चालेल म्हटलं. दिलं फळ दिलं, पण तृप्ती होईना याची. पण एक सांगा, प्रेम कसं आहे. प्रेम नसतो प्रथमा अवस्था भावरीती विधी येते. प्रेमाच्या पहिल्या अवस्थेला भाव म्हणतात. पण प्रेमाची पहिली अवस्था भाव येते. शेवटची अवस्था काय, तर प्रेम नसतो परा अवस्था भावरीती विधी येते. म्हणजे प्रेमाची पहिली अवस्था भाव आहे, हो. शेवटची अवस्था भाव आहे, हो. भाव आहे. म्हणजे दोन भावात फरक काय. ज्या प्रेमाचा परिणाम साधकावर होतो ही प्रेमाची पहिली अवस्था आहे, आणि ज्या प्रेमाचा परिणाम साध्यावर होतो ही शेवटची अवस्था आहे. तुझे नाम गाऊ आता, तुझे रंगी नाचो थाता, ही भावाची पहिली अवस्था आहे प्रेमाची. तर नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, ही प्रेमाची शेवटची अवस्था आहे. मला पंढरपूरला जावं वाटणं ही प्रेमाची पहिली अवस्था आहे. तर पांडुरंगाला तुम्हाला भेटायला न्हावीला यावं वाटणे प्रेमाची शेवटची अवस्था आहे. ही शेवटची अवस्था. म्हणून भावनेचा परिणाम हिच्यावर झाला, पण हिचा भाव एवढा परिपक्व आहे जसं याला सुखियाला याच्या दर्शनानं तृप्ती नाही, तसे त्याला सुद्धा हिच्या दर्शनाची तृप्ती झाली नाही. तो का म्हणे, येथे पिशे तेथे तैसे असे. फळ घेतलं, तो निघाला आणि सुखिया त्याच्याकडे पाहत होती. परत मागा, ए सुखिया अजून एक फळ देशील का. मला एक भाऊ आहे, माझा एक भाऊ आहे, त्या माझ्या भावासाठी एक फळ दे. मी खाल्लं तर त्याला वाईट वाटेल. सुखिया म्हणजे फुकट नाही देणार. मग तुला माझ्या मांडीवर बसावं लागेल. हा चालेल. गोंडस निरागस ज्या सौंदर्याच्या उपमा त्याला जेवढ्या द्याव्या तेवढ्या कमी. तो कृष्ण जेव्हा तिच्या मांडीवर बसला असेल, काय आनंद झाला असेल. काय दिलं फळ. पुन्हा तुका म्हणे, येथे पिशे तेथे तैसे असेल. दोघांची तृप्ती नाही. परत पुढे गेला, ए सुखिया अजून एक फळ देशील का रे. आणि आमच्या दोघांवर प्रेम करणारी आमची मैया यशोदा, तिच्यासाठी फुकट नाही द्यायची. काय पाहिजे, मला एक आलिंगन द्यावं लागेल. मग काय, दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, आलिंगावया लागून त्याचे आलिंगन दिलं. फळ घेतलं. परत दोघांची तृप्ती नाही. हे अजून एक देशील म्हणे का.
माझी आई यशोदा तशी रोहिणी आहे. मी जर यशोदेलाच फळ दिलं तर माझी रोहिणी आई म्हणे बघा सख्खीच सापडली, शेवटी आमच्यावर जीवच नाही, किती जीव लावा याला. तिला वाईट वाटेल. एक फळ देशील, देईल पण फुकट नाही देणार. मग काय मला कुरवाढावं लागेल. ऐसे पुण्य कै होईल गाठी, घालीन पायी देवाचे मिठी, मज तो कुरवाडील जग जेठी, दाटईल कंठी सदगती. चालेल. कृष्णानं तिच्या तोंडावरून हात फिरवला. काय प्रेम आहे. देवाने हात फिरवला. परत तृप्ती नाही. माया आता एकच बरं, एकच पण एकच काय माझ्या बाबाला फळ दे ना, एक फुकट नाही द्यायचे. मग माझ्या गालावर एक पप्पी द्यावी लागेल तुला. कृष्ण पुढे गेला आणि त्या सुख्या मालिनीच्या गालाला चुंबन दिलं. महाराज त्या चुंबनाच्या स्पर्शामध्ये ती एवढी विरून गेली, पुढे तिनं सगळं सोडून कृष्णमय झाली. हे कृष्ण चरित्रात प्रेमदर्शन आहे. आईचं प्रेम, भावाचं प्रेम, बापाचं प्रेम, भक्ताचं प्रेम, असे अनेक चरित्र रांगताना केले. गोधने राखताना काय केलं, गोधने राखताना लय चरित्र केलं. हो, आमचे वैकुंठवासी बाजीराव बाबा एक प्रमाण म्हणायचे, याने आगासुर बकासुर मारल्या, याने आगासुर बकासुर मारल्या, याने आगासुर बकासुर गोवडी ओ म्हणायचं. काय म्हणायचं? गोवाडी वा. तुमचा काही दोष नाही आहे, ह्या पोरांचा दोष आहे. पंगत आधी ठेवायला पाहिजे. त्यात कुठं आधी जेवण पण मग कीर्तन केलं असतं आपण. हा चाल. गोवाडी वा. असं करा. गोवाडी वा. कृष्ण याने आगासुर बकासुर मारल्या, रागताना खूप केलं पण आपण एक पाहिलं, गोधने राखताना प्रेम पाहू आता आणि प्रेरणा पाहू. हो, राजकीय क्षेत्रातली बरीचशी मंडळी आहेत पण प्रेरणाही पाहू याच्यातून. काय झालं, एके दिवशी भगवान यमुनेच्या काठावर खेळू लागले. खेळे काना, खेळे काना, खेळे काना, अनेक प्रकारचे खेळ भगवान खेळला. एके दिवशी चेंडू फळी खेळायचा इच्छा झाली त्याला. चेंडू फळी खेळू लागला. चेंडू फळी म्हणजे क्रिकेट अर्थ गुरुवारी पांडुरंग बाबा करतात, पण त्याचा अजून एक खेळ फळी म्हणजे समूहाला फळी म्हणतात. काय आबाळ फळी धरून आलो, दोन गट व्हायचे, इकडे एक गट आणि इकडे एक गट. इकडच्या गटाने मग त्या चेंडू फेकायचा, त्या पार्टीनं वरच्यावर झेलायचा. जर वरच्यावर झेलता आला तर ठीक, नाही झेलता आला तर त्यांच्यावर एक
भेंडी असा खेळ असतो. मग काय नाव ठेवून हे वाटागडी 2 पार्ट्या केल्या. कृष्णाची एक, बळीराम दादाची एक. इकडं काही तिकडं काही. आणि इकडून जोरात असा बळीराम दादा येतो, शेष आहे. त्याने असा उंच चेंडू फेकला. परमात्म्याने आवाज दिला, झेला रे झेला, रे झेला, झेला रे झेला, झेला रे झेला, वरचे वरी झेला, वरचे वरी झेला, वरचे वरी झेला, वरचे वरी झेला. हे हातीचे गमावे तो सिखाए बोला, हे हातीचे गमावे तो सिखाए बोला. कृष्णाने वरच्यावर झेलला. आता बारी कोणाची? कृष्णाची. कृष्णाला माहित होत या यमुनेच्या काठावर एक डोह आहे, ज्या डोहाकडे कोणी जात नाही. वरून पक्षी जरी गेला तरी पक्षी मारतात का? आणि त्या डोहामध्ये विषारी असणारा कालिया बसलेला आहे. कालिया बसलेला आहे. कृष्णानं आज निमित्त चेंडूवाच्या मिसे काळया नाथावा हे ठरवलं. उंच चेंडू मारला आणि हटकून मुद्दाम बरं चेंडू डोहामध्ये पडला नाही, टाकला. आणि चेंडू वासवे घातली, चेंडू वासवे घातली, चेंडू वासवे घातली, चेंडू वासवे उडी घातली. अरे बाप, फार मोठा प्रसंग आहे, पण थोडक्यात सांगतो. घड्याळ थांब ना. उल्हासबाच्या कीर्तनात बंद पडला, तास काय झालं रे तुला? बंद पडायला पाहिजे थोड्या वेळ, नाही का? उल्हासबाच्या कीर्तनात बंद पडलं होतं. सगळ्याच्या नशिबाला ते भाग्य कुठे आहे. आणि चेंडूवासोबत त्यांनी उडी गेला. तिथे गर्वनिधी शब्द काय वापरला तो खबर आहे? गर्वनिधी. गाढ झोपलेला होता आणि त्या कालियाची बायको दारामध्ये उभी होती. विणी करायचं काम चाललं होतं. असं का उभं राहिलं? नागी नाही ना ती सरळ कशी उभी राहिली, म्हणून मी असं उभा राहिलो. आता नागाची बायको कोण? डॉक्टराची बायको, महाराजाची बायको. नागाची बायको कोण? ती उभी होती अशी दारामध्ये वेणी घालत. नेमकीच ब्युटी पार्लरला जाऊन आली होती, आपलं शृंगार करून आली होती. आणि तिनं तू पाहिला असं कळत तिने हाळून असा गुंडच तिला दिसला. कोण गावसे आयो काना, कोण तेरा हो नाम रे. कुठून आला रे तू? नंद गाम से आयो गोरी, कनुआ मेरो नाम रे. माझं नाव काना आहे. काय गोड आहे ग, काय देख नाही, काय ते जॅकेट, काय ती माळ, काय ते धोतर. माझं पोट मोठे बोले ना तर कवाचे न पोटवा पाहिजे असतं मला. म्हणत हे सिम कार्ड भूषण नावाच्या हँडसेटचं. जीवाला काय सुंदर आहे हे. कशाला आला? काळ्याच्या मागे चेंडू पत्नी कशी. माझा चेंडू दे. तिने बाळ्या पगडी सर सलामत तो पगडी पाच्या. चेंडू किती भेटतील जीव पुन्हा भेटायचा नाही. लवकर नीट. ती झोपलाय तोपर्यंत लय बेकार आहे. म्या म्हणून संसार इथपर्यंत आणला, दुसरी नसता. लय गरम डोक्याच्या. मी तरी कशाला नांदी असते. मार वाट लावताना माय म्हणजे माय पोरगी नांदिली कळाव, नाही तर मेलेली कळाव. म्हणून मी दिवस काढते बाबा. माझी मला माहिती 10 गेले 5 राहिले. नशिबी पडलं दोड.
अशा विद्वानाच्या जीवावरच आपलं कीर्तन होतं बघा ना. आपल्या कीर्तनात अशा विद्वानाचे शास्त्र बाबा लवकर जाय नाही चलो. अरे हळू न बोल ना, उतळ ना तो, मोठ्याने बोला तो भय नाही. हलवणे केला काळ जागा, चला ओठ चल. सदन गुरुजी म्हणायचे कीर्तनकाराकडे आधी नाही पाहिजे, माकड साडी नाही बरं, माकड साडी नाही पाहिजे. अभिनय, अभिनयाला किती अर्थ आहे. सदान गुरुजीला उदाहरण द्यायचे, माझ्याकडे बघावं लागलं. अभिनय आहे, चरण आहे, थाटा का अभिनयाला किती महत्व आहे. अण्णा म्हणायचे, आपलं गुरुजी म्हणायचे, आनंदाचे डोळे आनंद तरंग, आनंदाचे डोळे आनंद तरंग, आनंदाचे डोळे आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे अंग, आनंदाचे आनंदाचे डोळे